Hello everyone. So we already start our chapter, that is pharmacokinetic. So in this chapter, through the previous two lectures, we already seen about the process of absorption, distribution and metabolism. Okay, so in this we seen about the all these processes in shortly, and then absorption process as a brief part of this chapter. Okay, so in this we have to see about the what is mean by absorption process, then the bioavailability factor which is related to absorption of drug, then the mechanism of drug. Okay, so four mechanisms are there of drug absorption. So in brief, we already discussed this four mechanism in detail. So this is about the mechanism of drug. Okay, so जर मेकॅनिझम आपण बघितले तर आपल्याला माहिती आहे की 4 टाईपचे मेकॅनिझम आहेत ॲब्सॉर्प्शनचे. फर्स्ट पॅसिव्ह, सेकंड आपण बघितलं आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन, त्याच्यानंतर आपण बघितलं आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, आणि लास्ट आपण बघितलं आहे दॅट इज एंडोसायटोसिस अँड एक्झोसायटोसिस मेकॅनिझम. ओके, सो चारही मेकॅनिझममध्ये आपण ते चारही मेकॅनिझम एकमेकासोबत कंपेअर करून त्यांच्यामध्ये मेन प्रिन्सिपल काय आहे, कोणत्या प्रिन्सिपलने तो ड्रग आहे तो ॲब्सॉर्ब होतो, हे इन डिटेल आपण बघितलेलं आहे. ओके, सो जर आपण रिवाइज केलं the absorption definition is that absorption means nothing but the movement of drug from site of administration to the systemic circulation. Okay, so जिथे आपण ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केला आहे त्या साईटपासून त्या ड्रगची मूवमेंट सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये होते, इट इज नथिंग बट द ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. ओके, सो जनरली आपल्याला माहिती आहे की जेव्हा ड्रग सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये जातो तेव्हा तो त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवायला सुरुवात करतो. ओके, बट तो ड्रग कोणत्या मेकॅनिझमने ब्लड स्ट्रीममध्ये येतो हे आपण हे चार जे मेकॅनिझम बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, सो त्याच्यामध्ये फर्स्ट मेकॅनिझम आपण बघितलं आहे पॅसिव्ह डिफ्युजन. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज सिम्पल डिफ्युजन. ओके, सो जनरली हे फर्स्ट जे मेकॅनिझम आहे ते कोणत्या रूलवर डिपेंड आहे तर कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. ओके, सो कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट इट इज नथिंग बट द मूवमेंट ऑफ सबस्टन्स फ्रॉम हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन. ओके, सो हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे मूवमेंट होते. ओके, सो जे ड्रग लिपिड सोल्युबल आहेत ते इझिली लिपिड मेम्ब्रेनमधून पास आउट होतात, पण असे ड्रग जे वॉटर सोल्युबल आहेत ते लिपिड मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही आहेत. सो अशा वॉटर सोल्युबल मॉलिक्युल्ससाठी त्या मेम्ब्रेनवर काय असतं तर प्रोटीन चॅनल असतात. ओके, सो प्रोटीन चॅनलमधून त्यांची डायरेक्ट एंट्री आहे ती त्या मेम्ब्रेनपासून एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला होते. ओके, सो द ड्रग जो आहे तो इझिली सिस्टमिक सर्क्युलेशनमध्ये पास आउट होतो. ओके, सो हे आपण बघितलेलं आहे पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये. ओके, तसं आपण फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये काय बघितलं तर पॅसिव्ह डिफ्युजन आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन हे दोन्ही डिफ्युजन जे आहेत ते सेम प्रिन्सिपलवर ॲक्ट करतात. ओके, सो फॅसिलिटेटेड डिफ्युजनसुद्धा ह्याच प्रिन्सिपलवर त्याची ॲक्शन दाखवतो की ड्रग सबस्टन्सची जी मूवमेंट आहे ती कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटने होते. ओके, मीन्स ड्रगची मूवमेंट आहे ती हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे होते. ओके, बट डिफरन्स त्याच्यामध्ये हे आहे की फॅसिलिटेटेड डिफ्युजनमध्ये जे आहे ते कॅरियर प्रोटीन यूज केले जातात. ओके, सो सेल मेम्ब्रेनमध्ये जे कॅरियर प्रोटीन असतात ते काय करतात, जिथे कॉन्सन्ट्रेशन ड्रगचं हाय आहे तिथे ते ओपन होतात, नंतर ड्रग मॉलिक्युलची एंट्री त्या कॅरियर प्रोटीनमध्ये होते. ड्रग मॉलिक्युलची एंट्री झाल्यानंतर ते क्लोज होतात. ओके, त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंजेस होतात, त्यांचं जे स्ट्रक्चर आहे ते इन्व्हर्ट पोझिशनमध्ये जातं आणि मग अपोजिट साईडला आपोआप जिथे लो कॉन्सन्ट्रेशन आहे तिथे त्यांचं ओपनिंग होतं आणि जो ड्रग मॉलिक्यूल आतमध्ये बाइंड झालेला आहे कॅरियर प्रोटीनला तो मग लो कॉन्सन्ट्रेशन एरियामध्ये रिलीज होतो. ओके, सो ह्या प्रिन्सिपलने फॅसिलिटेटेड डिफ्युजन हे वर्क करतं. ओके, सो दोन्ही जे आहेत ते सेम प्रिन्सिपलवर ॲक्ट आहेत, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटने ड्रगची मूवमेंट होते. डिफरन्स फक्त आहे की इथे
सिम्पल डिफ्युजनने ड्रग होतो. जे वॉटर सोल्युबल ड्रग आहेत त्यांच्यासाठी प्रोटीन चॅनल्स असतात. ओके. आणि इन फॅसिलिटेड डिफ्युजनमध्ये काय आहे, कॅरियर प्रोटीनने त्याची जी ड्रगची जी मुवमेंट आहे ती कॅरियर प्रोटीनच्या हेल्पने केली जाते. ओके. सो हे झाले 2 मेकॅनिझम. नेक्स्ट थर्ड मेकॅनिझम इज दॅट ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके. सो ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे जे मेकॅनिझम आहे ते कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट प्रिन्सिपलवर ते ॲक्ट होतं. ओके. सो जनरली ड्रगची मुवमेंट आहे ती लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे होते. ओके. अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट असल्यामुळे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट या मेकॅनिझमने जर ड्रग मुवमेंट करणार असेल तर त्याच्यासाठी कशाची गरज लागणार आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी, तर एनर्जीची गरज लागते. ओके. सो त्याच्यामुळे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये ATP मॉलिक्यूल इन्व्हॉल्व होतो. ATPचं कन्व्हर्जन ADPमध्ये होतं आणि जो फॉस्फरस मॉलिक्यूल रिलीज होतो विच ॲक्ट्स ॲज ॲन हाय एनर्जी सोर्स. ओके. सो तो एनर्जी प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे ची मुवमेंट आहे ती लोकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे होते. ओके. सो इथे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स असतात ते काय करतात, त्या ड्रग मॉलिक्यूलला एनर्जीचं ॲक्टिवेशन झाल्यानंतर लो कॉन्सन्ट्रेशनकडून त्यांची मुवमेंट जी आहे ती हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये करतात. ओके. सो हे आपण बघितलेलं आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये. ओके. सो एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस प्रोसेसमध्ये काय बघितलं आहे, जे लार्ज मॉलिक्युल्स आहेत ओके की ज्यांची मुवमेंट प्रोटीन चॅनल किंवा कॅरियर प्रोटीन किंवा ट्रान्सपोर्ट प्रोटीनने होऊ शकत नाही, असे जे लार्ज मॉलिक्युल्स आहेत ओके त्यांचा जो ट्रान्सपोर्टेशन आहे ते जनरली एक्झोसायटोसिस आणि एंडोसायटोसिस या मेकॅनिझमने होतं. ओके. सो फर्स्टली एंडोसायटोसिस हे मेकॅनिझम ॲक्ट होतं आणि त्याच्यानंतर मग तो ड्रग जो आहे तो एक्झोसायटोसिसने त्या सेल मेम्ब्रेनच्या अपोजिट साईडला रिलीज केला जातो. ओके. सो याच्यामध्ये बघितलं आपल्याला आपण बघितलं की एंडोसायटोसिस इट इज नथिंग बट द एंगल्फिंग ऑफ मटेरियल अँड एक्झोसायटोसिस इज नथिंग बट द रिलीज ऑफ दॅट एंगल्फ मटेरियल. राईट. सो एंडोसायटोसिस आपण 3 टाईपचे एंडोसायटोसिस बघितलेले आहेत की ज्याच्यामध्ये फर्स्ट आहे दॅट इज फॅगोसायटोसिस मीन्स इटिंग ऑफ फूड. ओके. सो ह्याच्यामध्ये सॉलिड पार्ट आहे ड्रगचा तो एंगल्फ केला जातो. ओके. इट इज नथिंग बट द फॅगोसायटोसिस आणि त्याचा मग वेसिकल्स फॉर्म होतं की ज्याच्यामध्ये ड्रगचा सायटोप्लाझम पण इन्क्लूड असतो आणि तो ड्रग सबस्टन्स ड्रग मॉलिक्यूलसुद्धा इन्क्लूड असतो. ओके. असे वेसिकल्स फॉर्म होतात, व्हॅक्युल्स फॉर्म होतात आणि मग ते मुवमेंट करत त्यांची मग ड्रग सेल मेम्ब्रेनच्या दुसऱ्या बाजूला अपोजिट साईडला ते एक्झोसायटोसिस मेकॅनिझमने तो जो ड्रग एंगल्फ केलेला आहे तो रिलीज करतात. ओके. नेक्स्ट आपण एंडोसायटोसिसचा टाईप बघितला दॅट इज पिनोसायटोसिस. ओके. सो पिनोसायटोसिस म्हणजे काय, एंगल्फिंग ऑफ लिक्विड मटेरियल. ओके. लिक्विड मटेरियल एंगल्फ करतं म्हणून त्या प्रोसेसला आपण ड्रिंकिंग म्हणतो. ओके. सो लिक्विड जे ड्रगचं कंटेंट आहे ते जनरली ड्रिंक केलं जातं, वेसिकल्स फॉर्म केले जातात, व्हॅक्युल्स फॉर्म केले जातात आणि मग ते व्हॅक्युल्स मुवमेंट करत त्या सेल मेम्ब्रेनच्या अपोजिट साईडला ते काय लिक्विड मटेरियल जे ड्रिंक केलेलं आहे व्हॅक्युल्सने ते रिलीज करतात. ओके. आणि थर्ड टाईप आपण बघितले दॅट इज रिसेप्टार मेडिएटेड एंडोसायटोसिस. ओके. सो याच्यामध्ये काय आहे, व्हॅक्युल्स वेसिकल्स फॉर्म केले जातात, सेल मेम्ब्रेनवर जे रिसेप्टार्स असतात ते काय करतात, ड्रग त्यांना बाइंड होतात आणि मग तेवढा जो एरिया आहे की ज्याच्यावर ड्रग बाइंड झालेले रिसेप्टार्स आहेत तो व्हॅक्युल्स फॉर्म करतो. तो जो व्हॅक्युल्स आहे तो मग मुवमेंट करत ड्रगच्या अपोजिट साईडला रिलीज होतो. राईट. ओके. सो हे जे 3 मेकॅनिझम आहेत ते जनरली एंडोसायटोसिस मेकॅनिझमने ॲक्ट होतात. ओके. सो एंडोसायटोसिस मेकॅनिझमने ड्रग एंगल्फ केल्यानंतर मग एक्झोसायटोसिस मेकॅनिझमने ड्रग रिलीज केला जातो. ओके. अशा ह्या ड्रग मॉलिक्यूलच्या मुवमेंट ज्या आहेत त्या 4 मेकॅनिझमने केल्या जातात. ओके. नेक्स्ट आपण बघितलं होतं ह्या चॅप्टरमध्ये दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग ड्रग ॲब्सॉर्प्शन. ओके. कोणते फॅक्टर आहेत की जे ड्रगचे ॲब्सॉर्प्शन अल्टर करतात. ओके. सो याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे फॅक्टर्स रिलेटेड टू ड्रग आणि फॅक्टर्स विच आर रिलेटेड टू बॉडी. ओके. बॉडी सिस्टमशी रिलेटेड कोणते फॅक्टर्स आहेत आणि ड्रगचे कोणते फॅक्टर्स आहेत की ते त्याचं ॲब्सॉर्प्शन अल्टर करतात. ओके. सो आपण इन ब्रीफ फिजिकल स्टेट ऑफ ड्रग बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे लिक्विड हे जास्त ॲब्झॉर्ब होतात ॲज कम्पेअर टू सॉलिड, क्रिस्टलाइन सबस्टन्स जास्त ॲब्झॉर्ब होतात ॲज कम्पेअर टू कोलॉइड्स अँड ॲक्युअस सोल्युशन मोर रेडिली ॲब्झॉर्ब दॅन दॅट ऑफ ऑइली सोल्युशन्स. ओके. सो विथ एक्झाम्पल आपण हे प्रत्येक जे
फॅक्टर्स आहेत ते डिस्कस केलेले आहेत. ओके, नेक्स्ट फॅक्टर आपण बघितला पार्टिकल साईज. ओके, पार्टिकल साईजमध्ये आपण पार्टिकल साईज आणि सरफेस एरिया हे दोन्ही क्रायटेरिया एकत्र करून डिस्कस केलेले आहेत. ओके, सो जेवढी पार्टिकल साईज छोटी असेल तेवढा जास्त सरफेस एरिया वाढतो. जेवढा जास्त सरफेस एरिया जेवढा वाढतो तेवढा त्याचा डिझॉल्युशन रेट जो आहे तो इन्क्रीज होतो. ओके, सो जेवढा छोटा पार्टिकल्स असेल तेवढा त्याचे ॲब्सॉर्प्शन जे आहे ते फास्टली होणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं ड्रग कॉन्सन्ट्रेशन. सो ड्रग कॉन्सन्ट्रेशन जेवढं हाय असेल तेवढं त्याचं ॲब्सॉर्प्शन लवकर होण्यासाठी मदत होते. ओके, तेवढं फास्ट त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं. ओके, नेक्स्ट फॅक्टर आपण बघितलं आहे ॲब्झॉर्बिंग सरफेस. ओके, सो ॲब्झॉर्बिंग सरफेसमध्ये आपण बॉडीमध्ये जे काही सरफेस आहेत ते एकमेकांशी कंपेअर करून आपण कोणत्या सरफेसवर जास्त ॲब्सॉर्प्शन रेट आहे हे कंपेअर केलेलं आहे. ओके, सो गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्युकोसा आणि जर पल्मोनरी एंडोथेलियम लेअर आपण स्किनची जर कंपेअर केली तर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट जो आहे तो मोर ॲब्झॉर्बिंग एरिया आहे, कारण का त्याचा जो सरफेस एरिया आहे तो ग्रेटर आहे. ओके, जेवढा जास्त सरफेस एरिया असेल तेवढं जास्त त्याचं ॲब्सॉर्प्शन जास्त होतं. ओके, सो असे डिफरंट एरिया आपण कंपेअर केलेले आहेत. ओके, सो जेवढा जास्त सरफेस एरिया तेवढं जास्त त्या ड्रगचं ॲब्सॉर्प्शन असतं. नेक्स्ट फॅक्टर आपण बघितलं दॅट इज फंक्शनल इंटिग्रिटी ऑफ गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. ओके, सो गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टची जी फंक्शनल इंटिग्रिटी आहे त्याची जी मुवमेंट आहे तो सुद्धा जो फॅक्टर आहे तो ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनवर अफेक्ट दाखवतो. ओके, सो जर जास्त इंटिग्रिटी जर फास्ट असेल, जी आय ट्रॅकची जर मोटिलिटी जास्त असेल तर ड्रगचं ॲब्सॉर्प्शन आहे ते कमी होतं. त्याचं रिझन मेन एक आहे की मोटिलिटी वाढल्यामुळे काय होतं त्या ड्रगचा जो कॉन्टॅक्ट टाईम आहे जी आय ट्रॅकमध्ये राहण्याचा तो कमी होतो. ओके, सो त्याच्यामुळे त्याचं ॲब्सॉर्प्शन जे आहे ते कमी होतं. ओके, ह्याच फॅक्टरमध्ये आपण बघितलेलं आहे जर कोणत्या डिसीज कंडिशन असतील त्या पर्टिक्युलर एरियाचा जिथे ॲब्सॉर्प्शन होणार आहे ड्रगचं ते सुद्धा ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनवर इफेक्ट दाखवतं. ओके, सो त्याच्यामुळे सुद्धा ड्रगचा ॲब्सॉर्प्शन रेट आहे तो डिक्रीज होतो. ओके, तसं जर जी आय ट्रॅकमध्ये जर फूड प्रेझेंट असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ड्रगचा ॲब्सॉर्प्शन रेट आहे तो डिक्रीज होतो. ओके, कारण का ऑलरेडी कंटेंट त्याच्यामध्ये असल्यामुळे ड्रगची मुवमेंट आहे ती स्लो होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे ड्रगचा ॲब्सॉर्प्शन रेट आहे तो इन्क्रीज केला जातो. ओके, नेक्स्ट आपण फॅक्टर बघितला तर जर सपोज मल्टीड्रग थेरपी सुरू असेल तर त्या दोन ड्रगचे इंटरॅक्शन होऊन रिॲक्शन्स होऊन त्या ड्रगचा ॲब्सॉर्प्शन रेट अल्टर होऊ शकतो. ओके, मे बी इन्क्रीज होऊ शकतो, मे बी डिक्रीज होऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन कोणता ड्रग त्याच्यासोबत इंटरॅक्ट होणार आहे. ओके, सो हे सर्टन फॅक्टर्स आपण अजून जी आय ट्रॅक्टशी रिलेटेड बघितलेले आहेत. नेक्स्ट आपण फॅक्टर बघितला दॅट इज pH ऑफ ड्रग. ओके, सो याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे ॲसिडिक ड्रग जर असेल तर तो रेडिली जनरली ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं जास्त ॲब्सॉर्प्शन होतं. ओके, तसंच बेसिक ड्रगचं आहे बेसिक एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे ते इन्क्रीज होतं. ओके, सो जनरली स्टमकमध्ये ॲसिडिक एन्व्हायरमेंट असतं आणि इंटेस्टाईन एरियामध्ये बेसिक एन्व्हायरमेंट असतं. राईट, सो जे ड्रग ॲसिडिक आहेत त्यांची ॲक्शन फास्ट असते कारण का ते स्टमकमध्ये त्यांची एंट्री झाल्यानंतर त्याचं ॲब्सॉर्प्शन फास्टली व्हायला सुरुवात होतं. ओके, जे बेसिक ड्रग्स आहेत ते स्टमकमधून गेल्यानंतर त्यांची एंट्री जी आहे ती इंटेस्टाईनमध्ये होते. ओके, सो त्यांच्या ॲब्सॉर्प्शनसाठी ॲज कम्पेअर टू ॲसिडिक ड्रग जास्त वेळ लागतो. ओके, सो हे डिफरंट फॅक्टर्स जे आहेत ते ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनवर अफेक्ट करतात. ओके, नेक्स्ट आपण बघितला होता की फॉर्म्युलेशन्स. ओके, सो फॉर्म्युलेशनमध्ये कोणते कंटेंट आहेत ते अफेक्ट करतात, कोणत्या मेथडने फॉर्म्युलेशन बनवलेलं आहे ते सुद्धा अफेक्ट करतं ड्रगच्या ॲब्सॉर्प्शनवर. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण कन्क्लुजन काढलं होतं की असे ड्रग की ज्यांच्यामध्ये लो डिग्री ऑफ आयनायझेशन आहे, हाय लिपिड वॉटर पार्टिशन, कोइफिशियंट ऑफ नॉन आयोनाइज्ड ड्रग फॉर्म, स्मॉल मॉलिक्युलर साईज, वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस, सो ऑल these टाईप ऑफ प्रिपरेशन्स विच फेवर्स द ॲब्सॉर्प्शन ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे त्यांचं रॅपिड ॲब्सॉर्प्शन व्हायला मदत होते. ओके, सो हे सगळे फॅक्टर्स आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन ड्रग ॲब्सॉर्प्शनमध्ये बघितले होते. ओके, नेक्स्ट पार्ट आपण बघितला होता दॅट इज डिस्ट्रीब्युशन. ओके, सो डिस्ट्रीब्युशन इट इज नथिंग बट द प्रोसेस बाय विच ड्रग रिचेस टू द साईट ऑफ ॲक्शन. ओके, सो ड्रग एकदा ब्लड स्ट्रीममध्ये आल्यानंतर तो साईट ऑफ ॲक्शनला पोचण्याची प्रोसेस इट इज नथिंग बट द डिस्ट्रीब्युशन ऑफ ड्रग. ओके,
सो डिस्ट्रीब्युशनसुद्धा आपण इन डिटेल इन ब्रीफ एक्सप्लेन केलेलं आहे. सो त्याच्यामध्ये आपण डिस्ट्रीब्युशन कसं होतं, कोणत्या कंपार्टमेंटमध्ये होतं, हे सुद्धा आपण प्रोसेसमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो या डायग्राममध्ये तुम्हाला दिसतं आहे की कॅपिलरी एंडोथेलियम मीन्स इथे ब्लड कॅपिलरी आहे. सो ब्लडमध्ये जो ड्रग आहे तो जनरली ॲज सच त्याच क्वांटिटीमधून त्या एंडोथेलियममधून पास होत नाही. तर काही ड्रगची जी ॲफिनिटी असते ती प्रोटीन बॉन्डिंग, त्याची ॲफिनिटी प्रोटीनला बाइंड व्हायची ॲफिनिटी जास्त असते. त्याच्यामुळे सम कॉन्सन्ट्रेशन ड्रगचा जो आहे तो प्रोटीनला बाइंड होतो प्लाझ्मामध्ये. ओके, त्याच्यानंतर ती कॅपिलरी जी आहे, एंडोथेलियम लेअर जी आहे, ह्याची कॅपिलरीची मेम्ब्रेन जी आहे आउटर, ती हायली परमिएबल असते. ओके, सो ड्रगची मुवमेंट आहे ती दोन्ही बाजूकडे होऊ शकते. ओके, आउटसाईडसुद्धा आणि इनसाईडसुद्धा. नेक्स्ट ब्लड कॅपिलरीमधून ड्रग जो आहे तो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये होतो. ओके, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये आला की ड्रगचं जे सम कॉन्सन्ट्रेशन आहे ते ॲज सच फ्री ड्रग म्हणून एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये अवेलेबल राहतं, किंवा मग काही आहे ते नॉन ॲक्टिव्ह साईडला बाइंड होतं आहे. ओके, मीन्स टिश्यूमध्ये स्टोअर राहणार आहे. ओके, जर त्याची ॲफिनिटी जास्त टिश्यूमध्ये असेल तर तो टिश्यूमध्ये जाऊन ॲक्युम्युलेट होतो. ओके, आणि मग रिमेनिंग क्वांटिटी ड्रगची आहे ती त्या सेल मेम्ब्रेनमधून पास होते. ओके, सेल्युलर मेम्ब्रेनमधून पास होते. सेल्युलर मेम्ब्रेनमधून ड्रग पास होतानासुद्धा थोडीशी ड्रगची क्वांटिटी आहे ती सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट राहते, आणि मग सम फ्रॅक्शन जो ड्रगचा आहे तो मग इनसाइड द सेल दॅट इज इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये एंट्री करतो, की जिथे त्याला मोड ऑफ ॲक्शन दाखवायचे आहे. ओके, सो इथे ड्रग आल्यानंतर जो ड्रग आहे तो रिसेप्टरला बाइंड होतो, जिथे गरज आहे त्या रिसेप्टरला बाइंड होतो, आणि मग तो त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवायला सुरुवात करतो. ओके, काही ड्रग आहे तो फ्री फॉर्ममध्ये इंट्रासेल्युलर फ्लुइडमध्ये तसंच राहतो. काही ड्रग्ज आहे तो नॉन ॲक्टिव्ह ज्या साईट्स आहेत इंट्रासेल्युलरमध्ये त्याच्यामध्ये तो बाइंड होऊन राहतो. ओके, सो त्याच्यामुळे सम फ्रॅक्शन्स ऑफ ड्रग विच इज रिस्पॉन्सिबल फॉर फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटी ऑफ ड्रग. ओके, जरी आपण 100 mg ड्रग ॲडमिनिस्टर केला असेल तरी त्यातली थोडीच क्वांटिटी आहे ती ड्रगची ॲक्शन दाखवण्यासाठी युटिलाइज केली जाते. बाकीचा ड्रग जो आहे तो फ्री फॉर्ममध्ये किंवा बाउंड फॉर्ममध्ये किंवा ॲक्युम्युलेट फॉर्ममध्ये हा रिमेन राहतो बॉडीमध्ये. ओके, सो इथे आपण एक व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कन्सेप्ट बघितली होती. सो व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन इट इज नथिंग बट द ॲपरंट व्हॉल्यूम ऑफ ड्रग दॅट इज डिझॉल्व टू अटेन द इक्विलिब्रियम. ओके, सो असा व्हॉल्यूम ड्रगचा की जो डिझॉल्व झालेला आहे त्या पर्टिक्युलर फ्लुइडमध्ये टिल अप टू द अटेनिंग ऑफ इक्विलिब्रियम. ओके, सो ही सुद्धा कन्सेप्ट आपण इन डिटेल बघितलेली आहे की व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं कॅल्क्युलेट केलं जातं आणि ती कन्सेप्ट काय आहे. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं की फॅक्टर्स दॅट अफेक्ट्स द डिस्ट्रीब्युशन. ओके, सो इथे लिपोफिलिसिटी, ब्लड फ्लो, कॅपिलरी परमिएबिलिटी, देन प्लाझ्मा अँड टिश्यू बाइंडिंग, अँड देन व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, सो हे डिफरंट फॅक्टर आपण इन डिटेल एक्सप्लेन केलेले आहेत. सो इन शॉर्ट आपण इथे बघूया, ज्या ड्रगची लिपोफिलिसिटी जास्त आहे तो ड्रग जो आहे तो त्याचा जो डिस्ट्रीब्युशन रेट आहे तो हायर असतो. ओके, ॲज कम्पेअर टू द हायड्रोफिलिक ड्रग. ओके, सो लिपोफिलिक ड्रग असेल तर हाय त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. वॉटर लविंग जर असेल, हायड्रोफिलिक जर कोणता ड्रग असेल तर त्याचा डिस्ट्रीब्युशन जे आहे ते लोअर होतं, डिस्ट्रीब्युशन रेट आहे तो लोअर आहे. ओके, नेक्स्ट आपण फॅक्टर बघितला होता दॅट इज ब्लड फ्लो. ओके, सो ज्या एरियामध्ये ब्लड फ्लो जास्त आहे त्या एरियामध्ये त्या ड्रगचं डिस्ट्रीब्युशन जास्त होतं. तसंच जर आपण ब्रेन हा आपल्या बॉडीमधला पार्ट बघितला की जिथे ब्लड फ्लो जो आहे तो जास्त आहे. ओके, सो ब्रेनमध्ये त्या ड्रगचं डिस्ट्रीब्युशन फास्टर होतं ॲज कम्पेअर टू स्किन. ओके, स्किनमध्ये जे ब्लड फ्लो आहे तो कमी आहे, तर त्याच्यामुळे स्किनमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे ते ॲज कम्पेअर जर आपण ब्रेनसोबत कम्पेअर केलं तर स्किनमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन कमी होणार आहे. ओके, नेक्स्ट फॅक्टर आपण बघितला होता दॅट इज कॅपिलरी परमिएबिलिटी. ओके, सो कॅपिलरी परमिएबिलिटी मीन्स ॲबिलिटी ऑफ ड्रग सबस्टन्स टू मूव्ह अगेन्स्ट द कॅपिलरी मेम्ब्रेन. ओके, सो लिव्हरमध्ये ज्या कॅपिलरी आहेत त्यांच्यामध्ये हायर परमिएबिलिटी असते, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ ड्रगचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते हायर लिव्हरमध्ये होतं ॲज कम्पेअर टू ब्रेन. ओके, सो ब्रेनमध्ये ज्या ब्लड वेसल्स आहेत त्यांची परमिएबिलिटी लोअर आहे. ओके, सो त्याच्यामुळे जर लिव्हर आणि ब्रेन ह्यांची जर कंपॅरिझन केलं आपण इन रिस्पेक्ट्स टू कॅपिलरी परमिएबिलिटी तर लिव्हरमध्ये
ड्रगचं डिस्ट्रीब्युशन आहे ते हायर रेटने होणार आहे ॲज कम्पेअर टू ब्रेन. ओके, नेक्स्ट आपण फॅक्टर बघितला होता दॅट इज प्लाझ्मा अँड टिश्यू बाइंडिंग. ओके, सो याच्यामध्ये बघितलं होतं की ड्रगची जर हायर ॲफिनिटी असेल टू बाइंड अ प्रोटीनला बाइंड होण्यासाठी ड्रगची जर हायर ॲफिनिटी असेल तर तो ड्रग काय करणार आहे, ब्लडमध्ये प्रोटीनला बाइंड होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे त्याचा जो नेक्स्ट डिस्ट्रीब्युशनची जी प्रोसेस आहे, मुवमेंटची जी प्रोसेस आहे ती कमी होते. ओके, सो त्याच्यामुळे असे ड्रग्स की ज्यांचे हाय प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग ॲफिनिटी आहे असे जर ड्रग्स असतील तर त्यांचा डिस्ट्रीब्युशन रेट आहे तो ऑब्वियसली कमी होतो. ओके, आणि लास्ट फॅक्टर आपण बघितला होता दॅट इज व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, सो असे ड्रग्स आहेत की ज्यांचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हायर आहे. सो असे ड्रग्स आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये ॲडमिनिस्टर्ड केले तरी चालतं. ओके, किंवा ज्यांचा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन जर कमी आहे तर त्या ड्रगची नेसेसरी आहे की ते ड्रग जास्त क्वांटिटीमध्ये ॲडमिनिस्टर्ड करणं गरजेचं आहे. ओके, सो डिपेंडिंग अपॉन ऑल दिस फॅक्टर्स डिस्ट्रीब्युशन रेट ऑफ ड्रग गेट अफेक्टेड. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. ओके, सो मेटाबॉलिझम इट इज नथिंग बट, मेटाबॉलिझम म्हणजे काय तर ड्रग जो ॲडमिनिस्टर्ड केलेला आहे आपण तो त्या फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं, मीन्स बायो ट्रान्सफॉर्मेशन केलं जातं. बरोबर आहे. सो ड्रग आपण ज्या फॉर्ममध्ये घेतलेला आहे तो जो ड्रगचा फॉर्म आहे तो चेंज केला जातो आणि त्या ड्रगला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं जातं थ्रू मेटाबॉलिझम. ओके, सो मेटाबॉलिझम ही प्रोसेस आपल्या बॉडीमध्ये एसेन्शियल का आहे तर असे ड्रग्स असतील की जे इझिली एलिमिनेट होऊ शकत नाहीत बॉडीतून. सो मेटाबॉलिझम प्रोसेसने त्यांचा जो फॉर्म आहे तो इझिली एलिमिनेट होईल अशा फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. ओके, सो त्याच्यामुळे मेटाबॉलिझम ही एसेन्शियल प्रोसेस आहे. सो त्याच्यामध्ये आपण पर्टिक्युलर ड्रग जर ॲडमिनिस्टर्ड केला बॉडीमध्ये तर बॉडीची ही नीड आहे की तो जो ड्रग आहे तो बॉडीतून टोटल एलिमिनेट होणं गरजेचं आहे. ओके, जर तो बॉडीमध्ये ॲक्युम्युलेट होऊन राहिला तर तो त्याचे टॉक्झिक इफेक्ट दाखवायला सुरुवात करेल. ओके, सो त्याच्यामुळे मेटाबॉलिझम हा फार एसेन्शियल रोल प्ले करतो. तो काय करतो आहे, ज्या फॉर्ममध्ये आपण ड्रग घेतला आहे त्याचा फॉर्म चेंज करतो आणि त्याला अदर फॉर्ममध्ये चेंज करतो की जो बॉडीमधून इझिली एलिमिनेट होईल. ओके, सो मेटाबॉलिझम जनरली दोन रिॲक्शन्सने होतं, फेज 1 आणि फेज 2. ओके, सो याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे फेज 1मध्ये काय केलं जातं तर ड्रगमध्ये जे काही हायड्रोफिलिक ग्रुप्स आहेत प्रेझेंट ऑलरेडी त्या ड्रगच्या स्ट्रक्चरमध्ये जर हायड्रोफिलिक ग्रुप्स असतील तर त्यांचं अनमास्किंग केलं जातं. ओके, अनमास्किंग म्हणजे काय, ते ग्रुप्स जे आहेत ते ओपन केले जातात. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, त्याचं जो नेचर आहे तो चेंज होतो आणि त्या ड्रग जो आहे तो लिपोफिलिकमधून हायड्रोफिलिकमध्ये कन्व्हर्जन होतं त्याचं आणि मग तो इझिली किडनीमधून एलिमिनेट होऊ शकतो. ओके, सो जनरली ऑक्सिडेशन, हायड्रॉलिसिस आणि रिडक्शन ह्या रिॲक्शन्स यूज केल्या जातात. ओके, आणि सायटोक्रोम P450 हे एन्झाईम एसेन्शियल आहे ह्या रिॲक्शन होण्यासाठी. ओके, सो ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या येतात फेज 1 रिॲक्शन्समध्ये. ओके, फेज 2 रिॲक्शन्स कशासाठी केले जाते तर असे कंपाऊंड की जे फेज 1ने त्यांचा फॉर्म चेंज होऊ शकत नाही आहे. ओके, सो त्यांच्यासाठी मग लिव्हर फेज 2 रिॲक्शन्स कॅरी करतं. त्याच्यामध्ये काय केलं जातं जनरली ॲडिशन ऑफ पोलार ग्रुप. ओके, सो त्या पर्टिक्युलर ड्रग स्ट्रक्चरमध्ये पोलार ग्रुपची ॲडिशन केली जाते आणि मग त्याचं नेचर जे आहे ते हायड्रोफिलिक केलं जातं. ओके, सो इथे ग्लुटाथियन कॉन्ज्युगेशन रिॲक्शन आहे, ॲसिटायलेशन रिॲक्शन आहे, सल्फेशन, त्याच्यानंतर ग्लुकोरोनिडेशन. सो ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या काय करतात, पोलार ग्रुप ॲडिशन करतात. ओके, सो त्याच्यामुळे त्या लिपोफिलिक ड्रगचं जे नेचर आहे ते हायड्रोफिलिकमध्ये कन्वर्ट होतं आणि मग त्याचं इझिली एलिमिनेशन किडनीमधून होतं. ओके, सो ह्या 2 मेन रिॲक्शन्स आहेत, 2 मेन मेकॅनिझम आहेत की ज्यांच्या थ्रू लिव्हर जो आहे तो मेटाबॉलिझम प्रोसेस करतो. ओके, नेक्स्ट आपण बघितलं होतं की मेटाबॉलिझम म्हणजे आपण त्या मेटाबॉलिझम प्रोसेसला फक्त असं म्हणू शकतो की त्या ड्रगचा जो फॉर्म आहे तो चेंज केला जातो इझिली एलिमिनेट होण्याच्या फॉर्ममध्ये. ओके, आपण मेटाबॉलिझम प्रोसेसला असं म्हणू शकत नाही की मेटाबॉलिझम जनरली ड्रगला इनॅक्टिव्ह करण्यासाठी केलं जातं किंवा मेटाबॉलिझम जे आहे ते जनरली ड्रगला इनॅक्टिव्ह करण्यासाठी केलं जातं आणि ड्रगला लेस टॉक्झिक करण्यासाठी केलं जातं. ओके, असं आपण म्हणू शकत नाही आहे कारण का असे एक्झाम्पल्स आहेत ड्रगचे की जे त्याला अपवाद आहेत. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर आपण इथे असं म्हटलं की मेटाबॉलिझम जनरली इनॅक्टिव्हेशन ऑफ ड्रग. ओके, सो जनरली ड्रगचं इनॅक्टिव्हेशन केलं जातं आणि मग त्याचं एलिमिनेशन केलं जातं, तर असं नाही आहे. तर काही ड्रग जे आहेत ते
जनरली मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन दाखवतात. ओके, सो त्या ड्रगला काय म्हणतो आपण? प्रो ड्रग. ओके, सो प्रो ड्रग जनरली आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं की आपण व्हिटॅमिन ए प्रिव्हियस इयरमध्ये स्टडी केलं होतं की विच इज ॲक्ट ॲज अन प्रो ड्रग. ओके, सो व्हिटॅमिन ए आपण इनॅक्टिव्ह फॉर्म बीटा कॅरोटीन फॉर्ममध्ये ॲडमिनिस्ट्रेट करतो आणि नंतर त्याचं कन्व्हर्जन बॉडीमध्ये ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये होतं, व्हिटॅमिन एमध्ये होतं आणि मग तो त्याची ॲक्शन दाखवतो. ओके, तसेच आपण इथे एक्झाम्पल बघितलेले आहेत. सायक्लोफॉस्फामाइड असेल, कॅस्टर ऑइल, फिनॉक्झिबेन्झामाइन, हे सुद्धा ड्रग विच इज ॲक्ट ॲज अन प्रो ड्रग. ओके, सो यांचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर त्यांचं ॲक्टिवेशन होतं आणि मग ते फार्माकोलॉजिकल इफेक्ट प्रोड्यूस करतात. ओके, नेक्स्ट आहे की टॉक्झिसिटी ऑफ ड्रग. मेटाबॉलिझम झाल्यानंतर ड्रगची टॉक्झिसिटी कमी होते, तर असं नाही आहे. काय काय ड्रग जे आहेत ते मेटाबॉलिझम नंतर मोर टॉक्झिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात. ओके, एक्झाम्पल बघितलं होतं आपण इथे पॅराथिऑन ड्रग. ओके, पॅराथिऑन ड्रग त्याचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर पॅराक्झॉनमध्ये कन्वर्ट होतं की जो खूप टॉक्झिक फॉर्म आहे, खूप टॉक्झिक इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करतो. ओके, सो त्याच्यामुळे मेटाबॉलिझम ही कन्सेप्ट आपण डिफाईन करायची झाली तर आपण फक्त असं डिफाईन करू शकतो की ड्रगचा फॉर्म चेंज केला जातो इन इझिली एलिमिनेटेड फ्रॉम. ओके, सो अशा फॉर्ममध्ये ड्रग चेंज केला जातो की तो बॉडीतून इझिली इलिमिनेट होईल. ओके, सो फॉर द बेटर एलिमिनेशन ऑफ ड्रग इट इज मेड वॉटर सोल्युबल, आयोनायझेबल थ्रू द मेटाबॉलिझम प्रोसेस. ओके, सो हे सगळं आपण मेटाबॉलिझममध्ये बघितलं होतं. ओके, सो आज आपल्याला बघायचं आहे एलिमिनेशन ऑफ ड्रग. ओके, विच इज अन लास्ट पार्ट ऑफ फार्माकोकायनेटिक. ओके, सो एलिमिनेशन ऑफ ड्रग इट इज नथिंग बट द रिमूवल ऑफ ड्रग फ्रॉम द बॉडी. ओके, बॉडीमधून ड्रगचं रिमूवल केलं जातं. इट इज नथिंग बट द एलिमिनेशन ऑफ ड्रग. ओके, सो एव्हरी ड्रग आफ्टर बायोट्रान्सफॉर्मेशन इन टू द बॉडी इज एक्सक्रिटेड आउट ऑफ बॉडी बाय वन और अदर मेथड्स अँड रूट. ओके, जनरली प्रत्येक ड्रग जो आहे ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर ADME प्रोसेस अंडर जातो. ओके, आणि लास्ट स्टेप त्या ड्रगची असते की त्या ड्रगचं बॉडीमधून एलिमिनेशन केलं जातं. ओके, सो ऑल ड्रग्स ॲडमिनिस्टर्ड इन टू द बॉडी आर एक्सक्रिटेड आउट ऑफ बॉडी बाय अदर दॅन रूट ऑफ देअर ॲडमिनिस्ट्रेशन विथ ओनली एक्सेप्शन ऑफ वोलाटाईल जनरल ॲनेस्थेटिक्स. ओके, मीन्स काय सांगितलं इथे? प्रत्येक ड्रग जो आपण ॲडमिनिस्ट्रेट करतो तो बॉडीमधून एलिमिनेट होतो अदर दॅन त्या रूटने तो ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट केला आहे त्या रूट व्यतिरिक्त तो दुसऱ्या रूटने बॉडीमधून जनरली एलिमिनेट होतो. ओके, सपोज आपण पॅरासिटामॉल ओरली घेतली आहे तर त्याचं एलिमिनेशन जे आहे ते दुसऱ्या रूटने एलिमिनेशन होणार आहे. ओके, बट एक्सेप्शनल केसेस आहेत त्याचे की व्होलाटाईल ड्रग्स. ओके, अनॅस्थेटिक ड्रग जर आपण व्होलाटाईल अनॅस्थेटिक ड्रग जर आपण ॲडमिनिस्ट्रेट केले, आपण घेतो कशाने व्होलाटाईल ड्रग्स? इनहेल करतो आपण, राईट? सो आपल्या श्वासामधूनच त्या ड्रगचं एलिमिनेशन होतं. सो लंग्स जे आहेत तेच त्याचं ॲज अन ॲडमिनिस्ट्रेशन रूट पण तेच आहेत आणि एलिमिनेशन रूटसुद्धा तेच आहेत. ओके, सो जर व्होलाटाईल ड्रग्स जर आपण सोडले तर बाकीचे जे ड्रग्स आहेत ते आपण ज्या रूटने घेतो त्यापेक्षा दुसऱ्या रूटने त्यांचं बॉडीतून एलिमिनेशन केलं जातं. ओके, सो जनरली एलिमिनेशन जे आहे ते फर्स्ट ऑर्डर एलिमिनेशन रेट आहे ड्रगचा तो जनरली फर्स्ट ऑर्डर कायनेटिक फॉलो करतो और झिरो ऑर्डर. ओके, सो ह्या फर्स्ट ऑर्डर रिएक्शन झिरो ऑर्डर रिएक्शन्स तुम्ही ऑलरेडी बघितलेले आहेत. ओके, सो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सची मेन नीड काय आहे? रेट ऑफ एलिमिनेशन विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ड्रग इन द बॉडी. ओके, सो ड्रग इन द बॉडी आणि रेट ऑफ एलिमिनेशन हे एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल्स असतात. ओके, सो जनरली इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिसतं आहे की जर सपोज आपण 1000 mg ड्रग जर ॲडमिनिस्ट्रेट केलेला असेल, ओके, सो त्याच्यातला कॉन्स्टंट फ्रॅक्शन जो आहे तो एलिमिनेट होणार आहे. ओके, कॉन्स्टंट त्या ड्रगमधला जो पोर्शन आहे तो एलिमिनेट होणार आहे. ओके, सो इथे तुम्हाला दिसतं की 1000 mg मधला 60% एवढा फ्रॅक्शन एलिमिनेट झालेला आहे. ओके, आणि 840 mg एवढा रिमेन आहे बॉडीमध्ये. ओके, त्याच्यानंतर आफ्टर सम टाईम नंतर पुन्हा तेवढाच फ्रॅक्शन जो ड्रगचा आहे दॅट इज 60% एवढा एलिमिनेट होणार आहे. 706 mg बॉडीमध्ये रिमेन राहणार आहे. सेम आहे त्याच्यानंतर सेम टाईम इंटरवलनंतर सेम फ्रॅक्शन 16% एवढा सेम फ्रॅक्शन्स बॉडीमधून त्या ड्रगचा एलिमिनेट होणार आहे आणि 593 मिलीग्रॅम एवढा ड्रग रिमेन राहणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स काय फॉलो करतं तर सेम फ्रॅक्शन जो ड्रगचा आहे सेम क्वांटिटी जी ड्रगची आहे ती बॉडीमधून पर्सेंट कॉन्सन्ट्रेशनमध्ये सेम पर्सेंट कॉन्सन्ट्रेशनने एलिमिनेट होते. ओके,
सो इथे जर तुम्ही ग्राफ प्लॉट केलात फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सचा टाईम वर्सेस कॉन्सन्ट्रेशन, तर तुम्हाला इथे जो प्लॉट दिसतोय रेड कलरने तो फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्सचा प्लॉट तुम्हाला मिळेल. ओके. सेकंड, जर झिरो ऑर्डर कायनेटिक्स जर एखादा ड्रग फॉलो करत असेल रेट ऑफ एलिमिनेशनचा, तर तिथे बेसिक कन्सेप्ट आहे रेट ऑफ एलिमिनेशन इज इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. सो अमाऊंट ऑफ ड्रग जी एलिमिनेट होण्याची जी क्वांटिटी आहे ती कॉन्स्टंट राहते. ओके. फ्रॅक्शन्स किती % एलिमिनेट होणार आहेत ते कॉन्स्टंट नाही आहे. तर इथे काय हे आहे, ड्रगची क्वांटिटी किती एलिमिनेट होणार आहे ते कॉन्स्टंट आहे. ओके. फर्स्ट ऑर्डरमध्ये काय होतं, फ्रॅक्शन किती एलिमिनेट होणार होता % तो कॉन्स्टंट होता, ड्रगची क्वांटिटी आहे ती व्हॅरी होत होती. ओके. सो इथे एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसते झिरो ऑर्डर कायनेटिकमध्ये 1000 mg जर ड्रग घेतला असेल तर 200 mg एलिमिनेट होणार आहे आणि 800 mg एवढा ड्रग बॉडीमध्ये राहणार आहे. ओके. नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघितलं तर 200 mg निघून जाणार आहे, 600 mg रिमेन राहणार आहे. परत त्याच्यातलं 200 निघून जाणार आहे, 400 mg रिमेन राहणार आहे. ओके. सो अशा रेटने ड्रग जो आहे तो बॉडीतून एलिमिनेट होणार आहे. जनरली जर ॲस्पिरिन जर आपण फॉर एक्झाम्पल बघितलं तर तो झिरो ऑर्डर फॉलो करतो. ओके. सो ॲस्पिरिन जो ड्रग आहे तो जनरली सेम क्वांटिटी जी ड्रगची आहे ती पर्टिक्युलर टाईम इंटरवलनंतर बॉडीतून रिमूव्ह होते. ओके. सो इथे जो फ्रॅक्शन आहे ड्रगचा रिमूव्हल फ्रॅक्शन रेट जो आहे ड्रग रिमूव्हलचा तो डिफरंट आहे. ओके. सो फर्स्टली 20% आहे, नेक्स्ट 25% आहे, नेक्स्ट 33% आहे. सो फ्रॅक्शन ऑफ रिमूव्हल ऑफ ड्रग डिफरंट आहे, बट ड्रगची क्वांटिटी आहे जी कॉन्स्टंटली रिमूव्ह होत राहते बॉडीतून. ओके. सो झिरो ऑर्डर कायनेटिक जर आपण टाईम वर्सेस कॉन्सन्ट्रेशन प्लॉट केलं तर आपल्याला इथे जो तुम्हाला ग्राफ दिसतोय स्ट्रेट लाईन, ओके, तसा ग्राफ मिळणार आहे. ओके. सो आपण हे फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड झिरो ऑर्डर जे आहेत कायनेटिक्सचे त्याच्यावरून आपण ड्रगची हाफ लाईफ प्रेडिक्ट करू शकतो. ओके. सो इथे तुम्हाला झिरो ऑर्डर कायनेटिक्सच्या ग्राफमध्ये दिसतंय. ओके. सो हाफ लाईफ ऑफ ड्रग इट इज नथिंग बट द time required for the concentration of amount of drug in the body to be reduced by 1/2. Okay. So generally suppose 1000 mg एवढं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. ओके. सो 1000 mg एवढा ड्रग आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट आहे. सो आपल्याला हाफ लाईफ त्या ड्रगची काढायची म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर त्या ड्रगचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 500 mgवर येत नाही तिथपर्यंत चा टाईम मोजायचा आहे. ओके. सो किती वेळ लागतो आहे त्या ड्रगचा 500 mg बॉडीमधून निघून जाण्यासाठी. ओके. सो तो जो टाईम असतो ड्रगचा इट इज नथिंग बट द हाफ लाईफ ऑफ दॅट ड्रग. ओके. सो सपोज एखाद्या ड्रगसाठी 2 तास लागत आहेत त्याची हाफ क्वांटिटी निघून जायला. 1000 mg आपण ॲडमिनिस्ट्रेट केलेला आहे. ओके. 2 तासानंतर जर आपण ब्लडचं कॉन्सन्ट्रेशन चेक केलं तर आपल्या ब्लडमध्ये बरोबर 500 mg एवढा ड्रग मिळाला. तर ह्याचा अर्थ काय आहे, जे 2 तास टाईम लागलेला आहे इट इज ॲन हाफ टाईम ऑफ दॅट ड्रग. ओके. हे फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते. ओके. सो हाफ लाईफ ऑफ ड्रग मीन्स वॉट, द टाईम रिक्वायर्ड फॉर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग और अमाऊंट ऑफ ड्रग विच इज रिमूव्ड फ्रॉम द बॉडी टू हाफ ऑफ इट्स फर्स्ट क्वांटिटी. ओके. त्याची जी ओरिजिनल क्वांटिटी आहे त्याच्या हाफ क्वांटिटी रिमूव्ह होण्यापर्यंतचा जो वेळ आहे इट इज नथिंग बट द हाफ लाईफ ऑफ दॅट ड्रग. ओके. सो आता आपल्याला व्हेरियस रूट बघायचे आहेत, कोणत्या रूटने बॉडीमधून ड्रग एलिमिनेट केला जातो. फर्स्ट आहे किडनी. ओके. सो हा मेजर रूट आहे. मेजॉरिटी जे ड्रग्स आहेत ते किडनी रूटने थ्रू युरिन बॉडीतून एलिमिनेट केले जातात. ओके. सो मेजॉरिटी ऑफ ड्रग आर एक्सक्रिटेड इन द युरिन. द एक्सक्रिशन ऑफ ॲसिडिक ड्रग अँड बेसिक ड्रग्स डिपेंड्स अपॉन द pH ऑफ युरिन. ओके. सो त्या युरिनचा pH किती आहे त्याच्यावर त्याचा ॲसिडिक आणि बेसिक ड्रगचा जो एक्सक्रिशन रेट आहे तो डिपेंड असतो. सो इट इज क्लिअर दॅट वीक ॲसिड्स आर मोर क्विकली एक्सक्रिटेड इन अल्कलाईन. ओके. सो जनरली वीक ॲसिड जर ड्रग असेल तर तो अल्कलाईन जर युरिनचा pH असेल तर त्याच्यातून इझिली फास्टली एलिमिनेट होऊ शकतो. ओके. सो वीक बेसेस क्विकली एक्सक्रिटेड इन ॲसिडिक युरिन. जर ॲसिडिक युरिनचा pH जर ॲसिडिक असेल तर त्याच्यामध्ये जर वीक बेसेस टाईप ड्रग्स असतील तर ते लवकर एलिमिनेट होतात. ओके. सो दिस फॅक्ट
act is also useful for immediate excretion of drug to prevent the drug toxicity in the poisoning cases. ओके, सो हा जो क्रायटेरिया आहे, हे जे मेकॅनिझम आहे ड्रग एलिमिनेशनचं, ते जनरली यूजफुल होतं इन केस ऑफ ड्रग पॉयझनिंग. सपोज आपल्याला एखाद्या ड्रगचं जर बॉडीला पॉयझनिंग झालं असेल, ओके, सो त्याच्यासाठी तो ड्रग लवकर बॉडीतून निघून जाण्यासाठी आपण काय करू शकतो. सपोज त्या ड्रगचा जो pH आहे, ओके, तो त्या ड्रगचं जे नेचर आहे ते वीक ॲसिडिक, ओके, ॲसिडिक नेचर आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला युरिनचा कोणता pH करावा लागणार आहे की त्याच्यामुळे ते ड्रग युरिनतून लगेच निघून जाणार आहे, तर आपल्याला ती युरिन जी आहे ती अल्कलाईन करायची आहे. ओके, सो आपण असे अल्कलाईन युरिन करणारे एजंट्स यूज करू शकतो, युरिनचा pH अल्कलाईन करू शकतो आणि मग तो जो ड्रग्स आहे ज्याचं पॉयझनिंग झालेलं आहे तो युरिनमधून लवकर निघून बॉडीतून बाहेर जाणार आहे. ओके, सो अशा पॉयझनिंगच्या ट्रीटमेंटसाठी हा जो क्रायटेरिया आहे एलिमिनेशन ऑफ युरिन, ड्रगचं जे युरिनमधून एलिमिनेशन होतं, हा क्रायटेरिया आपण यूज करून ड्रगची टॉक्झिसिटी कमी करू शकतो. ओके, सो हा मेजर रूट आहे किडनी. मॅक्झिमम जे ड्रग्स आहेत ते थ्रू युरिनने एक्सक्रीट केले जातात बॉडीमधून. ओके, नेक्स्ट आहे ऑर्गन दॅट इज लंग्स. ओके, सो लंग्स आर रिलेटेड टू द एक्सक्रीशन ऑफ वेरियस गॅसियस इनहेलंट्स. द व्होलाटाईल जनरल ॲनास्थेटिक्स आर एक्सक्रीटेड बाय लंग्स. ओके, सो जनरली व्होलाटाईल जे ड्रग्स आहेत की जे आपण थ्रू लंग्सनेच इनहेल करतो, तेच ड्रग्स जे आहेत ते त्याच रूटने पुन्हा एक्सक्रीट होतात. ओके, सो जनरली तुम्ही बघाल की अल्कोहोलिक जर ड्रग्स अल्कोहोल घेतलेलं असेल एखाद्या पेशंटने किंवा एखाद्या पर्सनने, सो ते अल्कोहोल बॉडीमध्ये आहे की नाही हे प्रेडिक्ट करण्यासाठी जनरली त्या पर्सनचं जे श्वास आहे किंवा तोंडाचा जो वास आहे जनरली तो रूट बघितला जातो. ओके, त्या कारण का जे व्होलाटाईल ड्रग्स आहेत त्यांचं रिमूव्हल कशामधून होतं आहे, तर आपण जो श्वास बाहेर टाकतो आहे त्या रूटने त्या ड्रगचं जे रिमूव्हल होत असतं. ओके, सो त्याच्यावरून ते पोलीस जे आहेत ते ओळखू शकतात की पर्सनने अल्कोहोल घेतलेला आहे की नाही. ओके, त्याचं मेन रिझन आहे कारण का त्याचा जो रूट आहे बाहेर जायचा तो थ्रू द लंग्स आहे. ओके, नेक्स्ट आपण रूट ऑर्गन बघूया दॅट इज इंटेस्टाईन. इंटेस्टाईन मीन्स इट इज नथिंग बट द रिमूव्हल ऑफ कंटेंट इन द फॉर्म ऑफ फिसेस. ओके, सो इंटेस्टाईन हा मेन हे आहे की ज्याच्या थ्रू फिसेस फॉर्म होऊन ड्रगचं इलिमिनेशन होतं. सो बाय द पर्गेटिव्ह लाईक कॅस्करा, सॅग्राडा, सेन्ना आर पार्टली एक्सक्रीटेड इन द इंटेस्टाईन आफ्टर द डिझायर्ड ॲक्शन ऑन द लार्ज इंटेस्टाईन. ओके, सो जनरली हे पर्गेटिव्ह लाईक ड्रग जे आहेत त्यांचं जे एक्सक्रिशन आहे ते इंटेस्टाईन रूटने केलं जातं. ओके, त्यांची डिझायर्ड ॲक्शन प्रोड्यूस झाल्यानंतर त्यांचं एक्सक्रिशन जे आहे ते इंटेस्टाईन रूटने केलं जातं. ओके, सो हेवी मेटल्स आर ऑल्सो एलिमिनेटेड अलॉंग विथ द फिसेस आफ्टर देअर एक्सक्रिशन इन द इंटेस्टाईन. ओके, सो द ड्रग प्रिपरेशन विच कंटेनिंग हेवी मेटल्स. ओके, सो हेवी मेटल्स असणारे जर ड्रग्स असतील तर त्यांचं इलिमिनेशनसुद्धा फिसेसमधून होतं, थ्रू द इंटेस्टिनल रूटने होतं. ओके, नेक्स्ट दॅट इज नेक्स्ट रूट जर बघायचा झाला तर आपल्याला बघायचं आहे ते स्किन. ओके, सो काही ड्रग्स आहेत त्यांचं जे एक्सक्रेशन आहे ते स्किन थ्रू होतं, थ्रू स्वेट. ओके, स्वेट ग्लँड्समधून त्याचं एक्सक्रेशन होतं, हेअर फॉलिकलमधून त्यांचं एक्सक्रेशन केलं जातं. ओके, सो द मेटॉलॉइड्स लाईक अर्सेनिक, लेड आर एलिमिनेटेड बाय द स्किन इन मायन्यूट क्वांटिटी. ओके, सो जनरली जर मेटॉलॉइड्स प्रिपरेशन्स असतील लाईक अर्सेनिक, लीड, ओके, सो असे जर मेटल्स कंटेनिंग कंपाऊंड्स असतील तर त्यांचं एलिमिनेशन आहे ते स्किन थ्रू केलं जातं. ओके, सो अर्सेनिक गेट डिपॉझिटेड इन द हेअर फॉलिकल्स. जनरली अर्सेनिक कंटेनिंग जर कोणता ड्रग आपण ॲडमिनिस्ट्रेट करत असू तर त्याचा साईड इफेक्ट्स आहे की तो स्किन चे जे हेअर फॉलिकल्स आहे त्याच्यामध्ये त्याचं डिपॉझिशन होतं. ओके, सो द रिझन बिहाइंड ऑकरन्स ऑफ स्किन रॅशेस इज रिपीटेड एलिमिनेशन ऑफ दिस मेटॉलॉइड्स थ्रू द स्किन अँड स्वेट ग्लँड्स. ओके, सो जनरली जे स्किन ॲलर्जीज होतात एखाद्या ड्रगमुळे, ओके, त्या जनरली ड्यू टू द ॲक्युम्युलेशन ऑफ दॅट ड्रग इन टू द हेअर फॉलिकल्स. ओके, स्किनमध्ये त्या मेटल्सचं जे डिपॉझिशन होतं त्याच्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर ड्रगची ॲलर्जी होते. ओके, अँड तो ड्रग जो आहे तो ॲलर्जिक लाईक कंडिशन्स किंवा टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करतो ड्यू टू द त्यांचा रूट कोणता आहे एक्सक्रेशनचा, तर थ्रू द स्किन. ओके, सो त्याच्यामुळे तो जो ड्रग्स आहे तो स्किनवर जनरली ॲक्युम्युलेट व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे त्या ड्रगचे टॉक्झिक इफेक्ट दिसायला लागतात. ओके, सो स्किन जर घेतलं तर स्वेट ग्लँड्स आणि हेअर फॉलिकल्स हे मेन रूट आहेत की ज्यांच्यामधून ड्रगचं जे आहे ते बॉडीमधून एलिमिनेशन केलं जातं. ओके,
नेक्स्ट आहे दॅट इज सलायवा अँड मिल्क. ओके, सो सम ड्रग्स जे आहेत त्यांचे जे एक्सक्रिशन आहे ते सलायवामधून होतं. ओके, सो जनरली तुम्ही बघत असाल की एखादा जर आपण ड्रग घेतला असेल तर जनरली त्याची चव आपल्याला थोड्या वेळाने त्या आपल्या माउथ कॅव्हिटीमध्ये जाणवत राहते. ओके, सो त्याचं रिझन हे आहे की त्याचा जो एलिमिनेशन रूट आहे तो थ्रू सलायवा आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं की मिल्क. ओके, सो इथे जर अँटीबायोटिक्स आर डिपॉझिटेड इन द मिल्क. जनरली जे अँटीबायोटिक्स ड्रग्ज आहेत त्यांचं एलिमिनेशन आहे ते मिल्कमधून होतं. ओके, सो ड्रग्ज लाईक मॉर्फिन, थायोयुरेसिल कंपाऊंड, सल्फोनामाइड्स जनरली मिल्कमधून एक्सक्रिशन त्यांचं होतं. ओके, सो जनरली असे ड्रग्ज आहेत ते जनरली जर फीडिंग मदरमध्ये प्रिस्क्राईब करताना प्रिकॉशन घ्यावी लागते. ओके, कारण का त्यांचं जे एक्सक्रिशन रूट आहे, एलिमिनेशन रूट आहे तो काय आहे, मिल्क आहे. ओके, सो मिल्क थ्रू तो त्या बेबीला त्या ड्रगची सम क्वांटिटी जाऊ शकते आणि त्याचे टॉक्सिक इफेक्ट त्या बेबीवर पडू शकतात. ओके, सो त्याच्यामुळे जनरली जर फीडिंग मदर असेल तर त्याच्यासाठी ही प्रिकॉशन घेतली जाते की जनरली अँटीबायोटिक्स थेरपी दिली जात नाही. ओके, त्याचं मेन रिझन हे आहे कारण का अँटीबायोटिक्स आहेत किंवा आपण इथे बघितले मॉर्फिन, थायोयुरेसिल लाईक ड्रग्स असतील त्यांचा एलिमिनेशन रूट जो आहे तो थ्रू मिल्क आहे. ओके, सो त्याच्यामुळे ही प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट रूट बघायचं आहे आपल्याला बाईल. ओके, सो थ्रू द बाईल drug get eliminated from the body. Okay, so certain drugs like erythromycin, novobiocin are eliminated in the bile and reabsorbed again in GI tract. Okay, so bile मधून एलिमिनेट झाल्यानंतर पुन्हा त्यांचं रिॲब्सॉर्प्शन बॉडीमध्ये होतं GI ट्रॅक्टमध्ये. ओके, सो ह्याचा इफेक्ट काय होणार आहे, त्या ड्रगची जी ॲक्शन आहे ती प्रोलॉंग होणार आहे. ओके, सो दिस प्रोलॉंग द ॲक्शन ऑफ दिस ड्रग्स बाय द वे ऑफ एंटेरोहिपॅटिक सर्क्युलेशन अँड दिस इज अ ड्रग इज एलिमेंटेड इन द लिव्हर अँड पासेस इन टू द इंटेस्टाईन वेअर इट इज रिॲब्सॉर्ब अँड द सायकल गेट कंटिन्यूज अगेन. ओके, सो जर इरिथ्रोमायसिन किंवा नोवोबायोसिन हे ड्रग जर आपण बाईल रूटने एलिमिनेट होत आहेत सो ह्यांची जर ड्रग ॲक्शन कंपेअर केली तर ती प्रोलॉंग होते का, तर त्यांचं पुन्हा इंटेस्टाईनमध्ये रिॲब्सॉर्प्शन होतं आणि ही सायकल पुन्हा कंटिन्यू होते. पुन्हा तो बाईल थ्रू एलिमिनेट होतो, पुन्हा इंटरहिपॅटिक सर्क्युलेशनमध्ये जातो, पुन्हा इंटेस्टाईन ॲब्सॉर्ब करते. सो ही सायकल कंटिन्यू होत असल्यामुळे त्याची जी ॲक्शन आहे ती प्रोलॉंग होते. ओके, सो हे डिफरंट रूट आहेत ड्रग ऑफ एलिमिनेशनचे. ओके, सो एलिमिनेशन ऑफ ड्रग दॅट इज एक्सक्रिशन ऑफ ड्रग इज द डिस्पोजिशन मेकॅनिझम have their own limits up to which they effectively eliminate the drug out of body and assist in the lowering of plasma concentration of drug. Okay, so elimination process जो आहे तो स्वतःचे असे रूल्स फॉलो करतो, स्वतःचे असे फर्स्ट ऑर्डर और सेकंड ऑर्डर एलिमिनेशन रेट फॉलो करतो ड्रग आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशनमधून त्याचं क्लिअरन्स करण्याचं मेकॅनिझम जे आहे ते थ्रू एलिमिनेशनने केलं जातं. ओके, सो जनरली एलिमिनेशनमध्ये आपण काय काय बघितलं आहे ड्रगच्या, तर जनरली ड्रगला बॉडीमधून रिमूव्ह आउट करण्याची प्रोसेस इट इज नथिंग बट द एलिमिनेशन ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामध्ये आपण एलिमिनेशन ड्रगचं होताना ड्रग जनरली फर्स्ट ऑर्डर कायनेटिक फॉलो करतो और झिरो ऑर्डर कायनेटिक फॉलो करतो. ओके, सो हे इन ब्रीफ बघितलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हाफ लाईफ ऑफ ड्रग बघितलेलं आहे की ड्रगची जी हाफ क्वांटिटी आहे ती बॉडीमधून एलिमिनेट होते आणि त्याला जेवढा वेळ लागतो इट इज नोन ॲज हाफ लाईफ ऑफ दॅट ड्रग. ओके, सो नेक्स्ट आपण बघितलेले आहेत पर्टिक्युलर ऑर्गन, किडनीमधून कोणत्या ड्रगचं एलिमिनेशन होतं, देन लंग्स, इंटेस्टाईन, देन आपण स्किन बघितलेलं आहे, सलायवा, मिल्क, बाईल. ओके, सो आपण असे डिफरंट रूट बघितलेले आहेत, फेवरेबल कंडिशन्स बघितलेले आहेत की ज्यांच्यामधून ड्रगचं एलिमिनेशन आहे ते फास्टली होऊ शकतं. ओके, आणि त्याचे बेनिफिशियल आपण इफेक्ट बघितलेले आहेत की पॉयझनिंग लाईक कंडिशन्समध्ये सुद्धा ह्याचे इफेक्ट्स मिळू शकतात. ओके, सो आपण एलिमिनेशनमध्ये ड्रगच्या एवढं सगळं बघितलेलं आहे. आय थिंक तुम्हाला पूर्ण चॅप्टर व्यवस्थित समजलं असेल. सो स्टार्ट आपण एक अर्धा तास आपण रिव्हिजन घेतलेली आहे होल चॅप्टरच्या आत्तापर्यंत झालेल्या. ओके, त्याच्यानंतर आपण जो एलिमिनेशन हा छोटा पार्ट आपला चॅप्टरचा राहिला होता तो आपण बघितलेला आहे. ओके, सो इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला पूर्ण व्यवस्थित क्लिअर झाला असेल. ओके, तर तुम्हाला कोणताही पार्ट समजला नसेल, कोणता पार्ट रिपीट हवा असेल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करून सांगा. ओके,
सो आय होप तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे. ओके, सो हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जर विचार केला तर हा खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे. ओके, सो हे जे चारही फॅक्टर्स आहेत ADMEचे ते चारही इम्पॉर्टंट आहेत. चारही याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत प्रिव्हियस पेपर्समध्ये. ओके, मेजर पार्ट जो त्याचा आहे तो ॲब्सॉर्प्शन आहे. त्याच्यावर हमखास क्वेश्चन असतो की मेकॅनिझमवर आणि ॲब्सॉर्प्शन फॅक्टर्सवर. त्याच्यानंतर आपण डिस्ट्रीब्युशन एक मेजर पार्ट बघितला होता, त्याचे फॅक्टर्स बघितले होते. ओके, त्याच्यानंतर मेटाबॉलिझम बघितले होते आणि एलिमिनेशन बघितलेलं होतं. ओके, सो हे पूर्ण जो चॅप्टर आहे तो इम्पॉर्टंट आहे. आपल्याला सगळ्या पॉईंट्सवर भर देऊन व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. सगळे पॉईंट्स व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. ओके, सो आय थिंक तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. सो इथे आपण हे लेक्चर संपवतो आहे. इथे मी थांबते आहे. जर तुम्हाला जर क्युरी असतील तर तुम्ही पर्सनली मला कॉन्टॅक्ट करा, विचारा कोणता पार्ट तुम्हाला अजूनपर्यंत जे 3 चॅप्टर आपण कंप्लीट केलेले आहेत फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजीचे. सो कोणताही चॅप्टर जर तुम्हाला रिपीट हवा असेल, कोणता पॉईंट तुम्हाला रिपीट हवा असेल तरी तुम्ही मला सांगा. ओके, आपण तो नक्कीच रिपीट करूया. जिथपर्यंत तुम्हाला समजत नाही आहे तिथपर्यंत मी तुम्हाला समजवण्यासाठी आहे. ओके, सो कोणताही पॉईंट कळला नसेल तुम्ही बिंदास मला विचारा. ओके, कोणते क्वेश्चन्स असतील तरी तुम्ही मला विचारू शकता. ओके, सो एनी टाईम तुम्ही मला तुमच्या क्वेरीज विचारा. आय एम ऑलवेज अवेलेबल फॉर यू. ओके, सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, स्टे सेफ, टेक केअर ऑल ऑफ यू. गुड बाय.